नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार ती म्हणजे आपल्या जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळून घेणारे पण चविष्ट अशा चटण्या प्रकार आणि थंडीत आवर्जून खावा। आता हिवाळा ऋतू चालू आहे आणि मग आपले सांधे दुखणं किंवा हाडांची दुखणी, इतर अंगदुखी, इतर दुखणी चालू होतात। तर त्याच्यातच ज्या मी चटण्या दाखवणार आहेत त्या अतिशय पौष्टिक अशा आहेत। तर कोणत्या कोणत्या दाखवणार आहे? सर्वप्रथम मी कारळाची चटणी दाखवते। त्यात अतिशय गुणकारी, कारळामध्ये अनेक गुणधर्म आहेत आणि ती शरीराला उपयुक्त आहे। चला तर मग बघूया कशी करायची। चटणीमध्ये हे कारळ आहे, हे असे लांबट दाणे असतात। सर्वप्रथम आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। हे मी आपल्याला वाटीवर तुम्ही आधी करून बघा, आवडते का? मी पाव किलो घेतलेले आहे आणि हे गॅस आपला मंद असायला हवा। त्याच्यावर हे खमंग भाजायचे। खमंग भाजले तरच त्याला चव येणार आणि ती चटणी टिकणार। तेव्हा आपल्याला मंद गॅसवर सुगंध घरात येईपर्यंत भाजायचे। 5 मिनिटं झाले आणि रंग बघताय तुम्ही बदललाय आणि तडतडण्याचाही आवाज येतोय। तर आता हे भाजले, हे काढते। आता हे काढून थंड व्हायला ठेवायचं आपल्याला। तर हे पाव किलो घेतले, यातच मी 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलंय भाजायला आणि हे पण मंद गॅसवर भाजायचं आहे आणि त्यातच 1 चमचा जिरे घ्यायचे आणि ह्यात टाकायचा लसूण। पण ह्याच्यात साधारण 15-20 मी पाकळ्या घेतलेल्या आहे, तोही भाजायचा आहे म्हणजे लसणातला ओलसरपणा निघून जातो। आणि हे पण भाजून मंद गॅसवर भाजायचं आहे आणि चांगलं भाजल्यावर गार करायला ठेवायचं। आपलं खोबरंही भाजलेलं आहे, जास्त करपवायचं नाही, नाही तर चटणी कडू लागेल। तेव्हा आता मी गॅस बंद करते आणि हे पण काढून घेते। आणि आता काय करणार, चटणी कारळातच हे खोबरं, लसूण, जिरे भाजलेलं ते पण आपल्याला ह्यात गार करायला ठेवायचे। आणि आता तुमच्याकडे जर सुक्या लाल मिरच्या असतील तर त्या भाजून घ्यायच्या, पण मी घरातच मिरच्यांचं म्हणजे घरगुती ही मिरची पावडर तयार केलेली आहे, बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची। तर मी मिरच्या न भाजता त्याच मी ह्याच्यात घालणार आहे। 2 चमचे मी बेडगी मिरची टाकलेली आहे आणि रंग यायला 2 चमचे काश्मीरी। त्याच्यानंतर ह्याच्यात थोडं हिंग घालणार आहे, ते पण वाटताना, आणि चवीप्रमाणे मीठ। आता खरं हे चटणीचं सगळं सामग्री झाले, खऱ्या अर्थाने चटण्या ह्या खलबत्तात कुटतात, पण आता खलबत्ता घरोघरी असतोच असं नाही। तर आपल्याला हे गार करून मिक्सरवर पुढे मागे करत म्हणजे ऑन ऑफ करत आपल्याला हे जाडसर दळायचं, कंटिन्यू फिरवायचं नाही। त्याने काय होईल, त्या तिळातलं कारळातलं पण तेल निघेल, लसूण ओलसर, आणि मग तुमची ही चटणी ओलसर होईल। ही कोरडी राहण्यासाठी ऑन ऑफ करून आपल्याला हे जाडसर भरड करून घ्यायची। ती मी करून घेते। कारळ थंड झाल्यावर मी ही चटणी अशी दळली आहे, इतपत तिला एकदम बारीक अशी ओलसर पावडर नाही, अशी ही चटणी तयार झाली आपली। आणि ही चटणी तुम्ही एखाद्याला रायते वगैरे केले, कुठले कोशिंबीर त्याच्यात घालून खाल्ली तरी छान लागतं। तुम्ही जर वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत करत असाल तर त्यातही ही सुरेख लागते। आणि एरवी तुम्ही भाकरी चपातीबरोबर या चटणीमध्ये थोडंसं तेल घालून खाल्ल्यावर ही सुरेख लागते। अशी आपली कारळाची चटणी तयार झाली की थंड केल्यावर एअरटाईट डब्यात ठेवायचं
त्याला ओलं काही लागलं नाही तर 1-2 महिने आपली खूप छान राहते ही चटणी. आता मी दुसरा प्रकार दाखवते. कारळाची चटणी पाहिली. आता अजून अगदी सोपी चटणी म्हणजे खोबरं लसणाची चटणी. लसणाच्या चटणीला काय करायचं, हे सुकं पॅन तापवत ठेवायचं आणि या पॅनमध्ये या खोबरं टाकल्यावर ते छानसं असं मंद गॅसवर खमंग भाजायचं आहे. आणि हे भाजत येतानाच या लसणाच्या चटणीला म्हणजे खोबरं जेवढं आहे तेवढंच लसूण जास्त आहे. ही मी मोठी 2 कुड्या घेतलेल्या आहे लसणाच्या, ते पण ह्याच्यावर भाजायचं आहे. म्हणजे लसणाचा ओलसरपणा निघून जातो. ह्याच्यातच तुम्ही मिरची घाला किंवा मिरची पावडर पण याच्यातच भाजायची आहे, म्हणजे तीही गरम होते. आणि चवीप्रमाणे मीठ पण ह्यात टाकायचं आहे. आणि आता हे मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे खरपूस. ते मी भाजून घेते. छान खमंग भाजलं गेलं आहे, छान धूर निघतं आणि वासही आला आहे. तर आता मी गॅस बंद करते. आणि आता ही पण चटणी कशी वाटायची आहे, गार झाल्यावर आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकल्यावर चटणी बटन ऑन ऑफ करायचे आणि रफली वाटायचे. कंटिन्यू गरकन फिरून वाटायची नाही. त्यांनी काय होणार, लसूण ओलसर होईल आणि चटणीचा ओलसर गोळा होईल. आपल्याला सुकी चटणी जेवढी तुम्ही ठेवाल तेवढी ती टिकण्यास मदत होते. म्हणून आता हे गार करून ही मी वाटून दाखवते लसणाची चटणी कशी होते ती. बघा, आपली लसणाची चटणी मी वाटून घेतली आणि अशीच पुढे मागे करत वाटल्यावर अशी छानशी चटणी तयार होती. आणि ही चटणी आहे ना, तुम्ही बटाट्या वड्याबरोबर पण खाऊ शकता आणि एरवी तर भाकरीबरोबर खाऊच शकतो आपण. अतिशय सुरेख लागते ही पण. तर आता ही आणि किती झटकन होते. फक्त 2-3 साहित्यात, कमी साहित्यात होणारी ही चटणी आहे. खोबरं, लसणाची कुडी, मीठ आणि मिरची किंवा मिरची पावडर, अशी ही लसणाची चटणी पण आपली तयार झाली. आता मी एक तिसरा प्रकारची चटणी दाखवत आहे, ती म्हणजे तिळकुटाची चटणी. ती बघूया कशी. तिळाची चटणी करायची. पॅन तापत ठेवला आहे. हे मी तीळ घेतले. माझ्याकडे पॉलिशचे तीळ होते, ते कुठले गावरान तीळ असेल तर त्याची छान लागते, नाहीतर तुमच्याकडे असेल ते तीळ घ्या. हे तीळ पण मंद गॅसवर छान खमंग भाजायचे, पण खरपूस भाजायचे, पण जाळायचे नाही, नाही तर संपूर्ण तिळाची चव कडू कडू लागेल आणि चटणी चांगली लागणार नाही. तर असे मी मंद गॅसवर भाजून घेते आधी. बघा, असं आपण कंटिन्यू भाजताना त्याला परतत राहायचं, असंच ठेवून जायचं नाही, नाही तर तीळ. आणि जेव्हा तीळ भाजायला येतात तेव्हा ते तडतड तडतड उडतात. तीळ उडायला लागले की आपले तीळ भाजून झाले समजायचं. असे मी भाजून घेते. आपले आवाज येतोय भाजल्याचा आणि रंग पण बदलला आहे. हे काढून घेते. तीळ भाजलेत आणि आता हे गार करायला ठेवायचे. ह्याच्यातच आता मी थोडंसं, आता या तिळाच्या चटणीला थोडं खोबरं घ्यायचं, जास्त नाही. 2 मोठे चमचे घेतले, ते भाजून घ्यायचे मंद गॅसवर. यातच 1 चमचा तीळ टाकते, जिरे टाकते 1-1.5 चमचा. हे असे परतून घेते. आणि हेही खमंग भाजलं की काढून घ्यायचं. खोबरं भाजत आलंय. ह्यातच मी भाजक्या डाळ्या थोड्या घेतल्या. हे तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण डाळ्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि खूप पौष्टिक असल्यामुळे मी घालते याच्यात. तर ह्याही खोबऱ्याबरोबर जरा डाळ्या, भाजक्याच डाळ्या आहेत, पण थोडंसं दमटपणा जायला आपल्याला ह्याच्याबरोबर भाजून घ्यायचं. आता हे मी काढून घेते. आता याच्यात मी
तेल टाकते, अगदी 2 चमचेच टाकायचे आणि त्याच्यात हा कढीपत्ता कडक भाजून घेणार थोडा आणि या लसणाच्या पाकळ्या. कढीपत्ता हा कुरकुरीत झाला पाहिजे, कारण तो जर ओलसर राहिला तरी आपलं चटणीसाठी सगळे जिन्नस हे छान खरपूस आणि कोरडे भाजून घ्यायचे आणि मग थंड झाल्यावर ही पल्स मोडवर आपल्याला वाटायचे. आता ह्याच गरम बंद करते आणि याच पॅनमध्ये मी हे असंच ठेवते. आपले झालेले आहे खरपूस. गॅस मी बंद केलेला आहे. आता काय करायचं आहे, तीळ, त्याच्यानंतर सुकं खोबरं, हे जिरे काढले, त्यातच थोडी हळद, मिरच्या असेल तर तुम्ही जराशा तेलातच भाजून घ्यायच्या, नाहीतर मिरची पावडर. हे मला तिखट चटणी लागते त्याप्रमाणेच आपण तिखट घ्यायचं आहे. कमी हवं असेल तर कमी टाकायचं. ही रंगासाठी काश्मीरी मिरची, चवीप्रमाणे ह्यात मीठ टाकणार आणि आता हे लसूण आणि कढीपत्ता भाजलेला तो पण यात घालणार. आता हे सगळं आपल्याला गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पल्स मोडमध्ये वाटायचं. ही मिक्सरवर वाटली अशी भरभरीत अशीच चटणी वाटून घ्यायची आहे. आणि जर वाटली तुम्हाला जर ओलसर असेल तर तुम्ही ज्या पॅनमधनं तडका तेलाचा देऊन लसूण आणि हे भाजलेलं असेल त्याच्यात परत परतवून घेऊ शकता. आणि आता ही पण मी काढून टाकू. तुम्ही पाहिलं आपल्या अशा ह्या तिन्ही चटण्या किती चविष्ट, ते तर बनवल्यावर आणि खाल्ल्यावरच कळणार तुम्हाला चविष्ट आहेत किती का. पण ही कारळाची चटणी, ही तिळाची चटणी आणि लसणाची चटणी, तिन्ही चटण्या अतिशय सुरेख लागतात. आपल्या जेवणाची नक्कीच रंगत वाढवणाऱ्या आहेत, तशाच हेल्दी आहेत आणि हिवाळ्यात या चटण्या खातातच. रोज आलटून पालटून एक एक चटणी तुम्ही घेऊन खाऊ शकता. पराठ्याबरोबर नुसती चटणी तेल टाकून खाल्ली तरीही सुरेख लागते. ही जशी वड्याबरोबर, बटाटा वड्याबरोबर खाल्ली जाते, तशी ही चटणी बटाट्या वड्याबरोबर खाता येते. किती कमी साहित्यात आणि कमी वेळात तिन्ही चटण्या झाल्या आणि तुम्ही केल्यावरच कळेल त्यांची चव किती सुरेख आहे, पौष्टिक आहेत. तुम्ही अशा चटण्या जरूर करा. तुम्ही याच्यात काही वेगळं घालून करत असाल तर मला ते कमेंट्सद्वारे कळवा. आणि अशाच माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.